बघा जाऊ दे बाई, झाले एवढ्यात समाधान मानायचं, झालं एवढ्यात समाधान मानायचं. आपल्याला किती झालं शेतकऱ्याला तरी कमीच वाटत आहे की नाही. तर आजीचं म्हणणं आहे अजून थोडं व्हायला पाहिजे होतं. तू दर मी बांधणार तर आहे मम्मी. हा, चेष्टा चल. नाही, चेष्टा नाही. हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या ताईंनो आणि दादांनो. तर आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मोकार उशीर झाला जाता जाता, कारण की ते सांगते तुम्हाला नंतर. आता मी आलेली डायरेक्ट भुईमुगाच्या वावराक. तर बघा भुईमुग आपला किती मस्त उगून आला आहे आणि गवत पण मरणाचं झालेलं आहे. तर बघा बाय 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 बाय, गवताचा तर निसता थर आहे. तर असं आहे, आज म्हणलं तिकडले कांदे सगळं भरून झाले आणि आज म्हणलं इकडले भरून घ्यावा भुईमुग. पूर्ण हे झाले बघा, बाबाने त्याच्यात मी तीन लय टाकले काय काय, त्याच्यामुळं सगळे वरून पण गच झालेले इथं. असं आहे बघा, एवढा आपला भुईमुग आहे. तर बघा असं भुईमुग जरा थोडा पातळच दिसतोय मला बरं का, त्याच्यात मोकार तण आहे. बघू आता याला तणनाशक मारू नाही तर मग खुरपून घेऊ. तर असं आहे, तर विषय असा झाला. तर तिकडले कांदे सगळे भरून झाले आपले आता, आणि आज ते कांदे गेले 8.5 रुपयांनी. बघा कांद्याचं तर इतकं डेंजर कंडिशन झालं आहे तुम्हाला सांगते, बाजारच नाही राहिलेला. आणि अजून जवळपास 200 गोण्या भरून एवढा माल आहे. आजपासूनच चालू करू. पण म्हणलं हे पाठ आहे ना बघा, इकडं हा पाठ आहे ना, त्या हुसासावरून पाणी येतं आणि हा पाटाला काहीच नाही. तर म्हणलं चला याला उशेक धणे आणि गावार लावून देऊ आपण, म्हणजे मग आपल्याला खायला पण होईल. तर चला मी आधी हे काम करून घेते आणि मग नंतर वरती कांदे भरायला जायचं आहे. तर कांद्याचं तर सांगायचं झालं तर खरंच कांद्याचं खूपच अवघड आहे. प्रत्येक शेतकऱ्याचं काहीतरी बाजार पाहिजे, पण कांद्याला बाजार नाही. पार कांद्याने पार माणसाला नको नको झाले तुम्हाला सांगते. लागलाय मला. असं झालंय, दादानी मला इथंच वाढवलं. चकूचे पप्पांनी लावायला गेले होते, ते पण रस्त्याने भेटले मला. आणि आजी घरीची मागची अजून, तर ते येत्या मागून. तोपर्यंत मी म्हणलं मी जाते पुढं. आणि गोण्या नव्हत्या त्याच्यामुळं थोडा टाईम लागला. तिकडं गहू वाळायला घातलेला आहे, तो गहू पण भरायला 4 वाजता जावा लागन. तर असा विषय, पार काम करून करून दम आलाय. असं झालंय, कधी एकदाचे एक कांदे संपून जाते आणि कधी या कांद्याचं वाटुळं होईन असं झालंय. आता काय आपलाच माल असून आपण वाटोळं करतोय. आपण कायचं आपलंच वाटोळं केलंय या बाजार भावाने. अजिबात बाजार नाही काय नाही असं झालंय. नको नको झाली पार. जवळजवळ महिना झालाय तसं आम्ही ह्या कांद्यामध्येच आहे. आणि ते कसं असतं, कांद्याला जर बाजार असलं का हाव येते आणि माणूस आवडीने करतं ते काम. असं आहे, बाजार नाही त्याच्यामुळं मन लागत नाही, 2 रुपये आपले होत नाही. तर असा विषय आहे. तर चला आता मी घेते पटक्याच इथं तुम्ही लावून आणि थोडीशी गावात पण लावी ते, म्हणजे आपल्याला खायला होईल थोडीफार. तर चला असंच पाणी इथं पाटाला वेस्ट जाते. तसं हे ओल्लच झालेलं आहे, आता पाय जाते आणि माझे. तर बघा ते खवी ते तसंच कसं तरी. तर चला आता बघा तणे लावून झाले. आता हे गवारीचं बी लावी ते बघा, इतकं भारी गवारी मस्त. आता या गवारी इकडं लावून देते मी आणि मग जाते वरती कांदे भरायला. दादाचा पण फोन येऊ राहिलाय. तर चला आता पटक्याच घेते लावून. गरम होतंय त्याच्यामुळं असं स्कार्फ बांधले बघा. लय कानन तेन पॅक केल्यावर पण लय गरम होते, ऊन वाढलंय आता लय. तर चला आता, तर चला आपलं लावून झालं. दादा आला होता, तो घमिले घेऊन गेला वरती. म्हणलं मी तेवढं लावून घेते आणि मग येते. तर बघा आपली ज्वारी पण इकडं किती मस्त आहे बघा. ज्वारी पण काढायला आली आता.
तर ज्वारीमध्ये ना जास्त करून कानी निवडली बघा आमच्या ह्याच्यात. बघा हे कणीस सगळं याला कानी आहे पुढल्या याला. तर असं आहे बघा किती छान आहे. एका याला 2-2, 3-3 आलेत पण ते काही मुकेच आहेत. तर असं आहे हे बघा ज्वारी किती छान आणि मस्त आहे ज्वारी. बघा एवढी ज्वारी आपली भरपूर गरीच लई आहे. तर असं आहे दम लागला ऊन लागत आहे. शेती म्हणजे काही सोपी नाही बरं का दादांनो, तुम्हाला सांगते. आणि ताईंनो, तुमच्या मुलांना खूप चांगलं शिकवा. त्यांना सांगा का शेतीमध्ये असं काम करावं लागतं. माझं म्हणण्याचा उद्देश आणि माझ्या व्हिडिओतून तुम्हाला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की मुलांनी खूप अभ्यास करा आणि चांगल्या कुठंतरी जॉबला लागा, एवढंच माझं म्हणणं आहे. तर असं आहे शेती हा विषय सोपा नाही आहे आणि शेती कुणी पण नाही म्हणजे कुणी पण नाही करावा. ज्याला जमल त्यांनीच करावा. तर असं आहे ज्याच्यामध्ये म्हणजे नाही का सण शक्ती आहे त्यांनीच शेती करणं योग्य आहे असं आहे. कारण याच्यामध्ये भरपूर काही आपल्याला सोसावं लागतं, जे की आता आम्ही कांद्यामुळं सोसितोय. तर बघा ज्वारी आपली इथं बुजगावनं केलं आहे पाखरं खात्यात म्हणून. तर बघा अशी एवढी ज्वारी आपली इकडं एवढी. हे बघा ज्वारी काढायची म्हणजे काय सोपी नाही बरं का. ज्वारी म्हणतात सगळ्यात राजा आहे, राजा असं काहीतरी आहे म्हण बरं का, मला पण एवढी काही येत नाही. तर असं आहे तर आपली ज्वारी पण आता काढायला येणारच आहे एवढ्यात. तर चला आता जाऊ. आजी एकटीच कांदे भरीते. आता मी जाते पटक्यात, दोघीजणी भरू. छकूचे पप्पा मोटर आता खराब झाली त्याच्यामुळं मोटरची पाईप निसटली म्हणून छकूचे पप्पा गेलेले आहेत मोटर घेऊन. दादा आणि छकूचे पप्पा दोघंजण जाणार आहे मोटर नीट करायला. आणि मग नंतर आपल्या वाटाण्याला पाणी द्यायचे कारण वाटाणा खूप वाळून गेलेला आहे. तर असा आहे विषय. आता थोडंसं म्हणलं होतं आणखीन थोडा भाजीपाला करावा, मुळे बिळे लावावा. पण तुम्हाला तर माहिती मला असा चटका आहे बाजारात घेऊन बसायचा. मला लय आवडतं खरं बाजारात असं भाजीपाला घेऊन बसायला. पण असं झालं आहे पाण्याचा प्रॉब्लेम आणि इतक्या दिवस आम्हाला टाईमच भेटला नाही. तर दादा मोबाईल बघत बसलाय बघा तिकडं त्याच्या पलीकडं आणि आजी भरी ती कांदे. तर असं आहे इथून इतक्या लांबून दिसत नाही. तर असं आहे दादाला लय मोबाईलचा ना. पण चला आता थोड्या दिवस नंतर काय त्याला मोबाईल देणार पण नाही आणि अभ्यास आणि फक्त दादा. कारण की आता सध्या आता पुढलं वर्ष त्याचं 10वीचं आहे. पण आता कसं आहे आता आम्हाला पण थोडीशी गरज होती माणसाची म्हणून त्याला घेतलं आहे. तसा त्याचा अभ्यास चालू आहे म्हणजे त्याला पूर्ण इकडंच आम्ही शेतीमध्येच गुंतवणार आहे असं काही नाही. कारण आपल्याला काही एवढी शेती नाही त्यामुळं त्याला आम्ही शिकवणार आहे, चांगलं काहीतरी माणूस बनवणार आहे. शेती त्याला आम्ही ठेवणार नाही. तर चला आता थोडीफार करतोय तो, कारण हे पण काम आलं पाहिजे माणसाला. तर करतोय तो मदत आम्हाला थोडीफार. तर चला आता पुढल्या वर्षी 10वीचं आहे म्हणल्यावर त्याला आम्ही पूर्ण अभ्यास आणि तो बस त्याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही. तर चला आता हे चालूच असणार आहे. चला आता घेतो आम्ही कांदे भरून. काय केलं ते गोण्यांना पडल्या वाऱ्याने उडून जाते बरं का. आता लाल बारदाना भरायचा काय. किती भरले? 1-2 गोण्या झाल्या का दोघांच्या तुला? हा कमीले तिथं होते ना. ऐ पोऱ्या तुला जायचं होतं ना मोटर नीट करायला पप्पा संग. मग काय झालं? काय आला? हा काय असं झालं काय? चला हरभरा पण आलाय काढायला आता. चला आता जीव भरून टपाटप. आधी गोल ट्यूब असल्या काय घेऊ फुकरं भरायचं रे. आज उद्या त्याला राडा नाही ठेवायचा मुलीचा. आजी जो मत आहे आज 1.5 रुपये वाढून गेला ना त्याच्यामुळे एनर्जी आली काय तुम्हाला? कांदे लय भारी इथे तिकडले कांदे तरी खदरे मदरे होते लई. इकडं म्हणजे एकच नंबर कांदा आहे बघा असा एवढे गोल 3-3. आजीने बघा काय भारी मस्त केलंय. तिकडं खदर मदर ज्वार शेड काढले. काय म्हणले? हा तुम्ही कवर येऊ नका मग आता. वरच्या फुगीच्या ढिगला 6 गोण्या भरल्या आणि इथं
इथं उशाक भरल्या, सगळा नाही झाला हा ढिगल. किती भरले इथं? 2-3 भरले इथं. आणि तो ढिगल अजून तसाच आहे. ही मोठी आरण एक तशीच आहे. इकडं वरली पण ती मोठी आरण तशीच आहे बघा. ती पण किती मोठी बघा, एवढी मोठी आरण आहे ती पण भरायची. आणि ही इथं एवढी, ही पण भरायची. ती पलिका आहे परत तिकडं, ती पण भरायची. ती बघा तिकडली. आणि इकडं खाली ह्या आरणीच्या खाली पण एक आहे. वाकुल्या दाखवतो का टोन घ्या. तर एवढं भरायचं आहे. पण आता आम्ही निघालोय गहू भरायला, गहू वाटून घ्यायचा आपला. तर चला आता निघतो, मग गहू भरितो. एवढं आम्ही भरलं तर असतं बराबर एवढं सगळं भुगरीचं, कारण भुगीला टाइम लागतो भरायला. तर एवढं भरून झालं. आम्ही आलो एक तर उशिरा होतो. परत तिथं मला गेलं हे करायला, धणे तेन लावायला, तिथं वेळ गेला. मग एवढं भरलं, त्यात पाहुणे आले होते त्याच्यामुळं पण उशीर झाला. अरे तू खाली ते द्राक्ष तुडावले काय? ते काय फेकले तिथं तुडावले का? द्राक्ष खाऊन एवढे छकूसाठी ठेवले. नाही तशीच राहू द्या, उद्या भरायचं आपल्याला. काल पात घालायची, काय नका घालू. लय लाल लाल कांदे आहेत मस्त बघा. चला आता जाऊ गावाचे कट्टे भरू आता. तर चला. छोकूच्या पप्पानी या गोण्या आणल्या, पण ह्या गोण्या लय बारीक आहेत म्हणून ह्या रिटर्न करायच्या. 10 गोण्या. ते म्हणले 10च गोण्या भरा फक्त. आपल्या चौथ पैसे द्यायचे काय चावला. तर पण आपल्याला पैसे कोणी देऊ दे जाऊ दे, सौत देऊ नाही तर कसं देऊ, पण त्याच्यात कमी जाते ना. हे बारीक एवढ्याला परवडत असतात का आपल्याला भाड्याला? हा, त्याच्यामुळे ह्या गोण्या बारीक आल्या, ह्या रिटर्न करतो आणि याच्या बदली मोठ्याल्या आणतो थोड्या. ह्या पारस लय बारीक आहेत. मग छोकूचे पप्पा म्हणले 10च गोण्या भरा फक्त, आणि बाकीच्या गोण्या रिटर्न करून त्याच्या बदली मी दुसरे आणू. चला. एक काम तू शेती का? किती गोण्या भरल्या रे? ए पोर्या, इकडे चालले पप्पा घेऊन. सर बाबाच्या घरात टाकून द्याच्यात आता. आणि एवढ्या भरल्या बघा. हे या देवानी करीत आहे. गप ना. चला आता एवढं टाकता अर्धा 1 तास जाईन. उद्या तू चक्कर हा? आणायला गे. आता काय करायचं? त्यांनी नीटनेटका अभ्यास केला असता तर काय गरज होती का एवढी? कुठीवच न्यात आता काय? कुठीवच नेणार आहे? एवढं व्हायचं थोंडाच आहे का इथून खाली? नको, जाऊ द्या एकच तोंड बांधायचे. चला तर आपल्या गोण्यांचे तोंड बांधून घेतो आणि मग भेटतो घरी गेल्यावर. आता असे दिवस गेला, पार अंधार पडला. कसा सॉंग आलतो बघा हा माझा. तर असे दिवस बघा. जाऊ बाई, झाले एवढ्यात समाधान मानायचं. झालं एवढ्यात समाधान मानायचं. आपल्याला किती झालं शेतकऱ्याला तरी कमीच वाटत आहे की नाही? तर आजीचं म्हणणं आहे अजून थोडं व्हायला पाहिजे होतं. तू धर, मी बांधणार यात. तर रे मम्मी, हा, चेष्टा चल. नाही, चेष्टा नाही. रानातून आले, मस्त पैकी फ्रेश झाले. छान वाटलं आता, मस्त गारगार मस्त वाटलं. आणि मी व्यवस्थित तवर छकुनी चहा बनवून ठेवला होता बघा इकडे. आता तो गरम करून घेते. मला काय माहिती तिने नाही केला म्हणून. तिने सांगितलंच नाही लवकर. मग केला म्हणून सांगितलं नाही. मला वाटलं तिने नाही केला चहा, असं झालं. तर चला चहा गरम करून घेते आणि मी पण पेते, तुम्ही पण या चहा प्यायला. तर चला. इकडे याचं काय चाललंय आता? बस ना बाबा अभ्यासाला आता. ए शिकिती नाही. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट.